संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देत संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती अमिरे यांच्या संकल्पनेतून संबोधी वन येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी माध्यमांद्वारे बोलताना हत्ती अमिरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। काय सांगाल, आज संबोधी अकॅडमीच्या मार्फत इथं वृक्षारोपणाचा भव्य मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता। किती वृक्षाची लागवड केली आणि काय दृष्टिकोनता समोर? जेव्हा जगभरामध्ये कोरोनाची लागण होती आणि ऑक्सिजन अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत होता, तेव्हा आम्ही काही मित्र मिळून इथे आलो। तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब आणि माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते इथे वृक्षारोपण झालं आणि जवळपास 10,000 विविध पद्धतीची झाडं आहेत। आमचे संबोधी अकादमीचे प्रशिक्षणार्थी, राज्यभरातले अनेक अधिकारी यांनी इथे चांगली मदत केलेली आहे आणि सर्व जातीची झाडं, जास्तीत जास्त देशी झाडे इथे म्हणजे बोधिवृक्ष ज्याला आपण पिंपळ म्हणतो, असे जवळपास 500च्या जवळपास झाडे। भविष्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी हे ऑक्सिजन हब होणार आहे आणि मग दरवर्षी पावसाळ्यामध्ये नवीन नवीन ठिकाणी जागा शोधून झाडं लावली जातात। गेल्या रविवारी जवळपास 150 झाडं लावले आणि या रविवारी पण जवळपास 150 झाडं लावले। हे टोटल झाडं सगळ्या पद्धतीचे आहेत आणि अनेक मित्र, अधिकारी, चांगल्या लोकांच्या सहभागातून जे आपण तिकडे पाहिलं तर मोठा बंधारा केलेला आहे आणि त्यामुळं उन्हाळ्यात पण तिथे पाणी राहतं आणि झाडाची जोपासना होती। आमचे संबोधी अकादमीचे कॉलेजचे, नर्सिंग कॉलेजचे आणि परीक्षणार्थी दर रविवारी इथे मेहनत घेतात आणि या भिंतीचं फळ आपण जर पाहिलं, ह्या उजाड माळरानावर जिथे काही लोक येऊन इथे दारू प्यायचे, वाईट घटना करायचे, मारामाऱ्या व्हायच्या आणि असा हा परिसर आम्ही एवढा 10 एकरचा परिसर सोडला। बाकी सर तुम्हाला सगळीकडे या मुरुम माफियाने अख्खा मुरुम चोरून पारलेणीच्या पायथ्याशी लेणीपर्यंत मुरुम जातात, पण आम्ही इथे गेले 5-6 वर्षापासून झाडे लावली, इथे वॉचमन नेमले, आम्ही स्वतः इथे काम करतो। त्याच्यामुळे हा परिसर अत्यंत चांगला झालेला आहे। माननीय माजी आयुक्त माननीय श्रीकांत साहेब इथे वृक्षारोपणासाठी आले होते, तेव्हा त्यांनी एक मिनी सिद्धार्थ भविष्यात होईल या भागासाठी, या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय, महापालिकेने मदत करू असं म्हणाले। राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे साहेब, नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब, खनसे साहेब, मुळवणे असे अनेक मित्र, मुख्यमंत्र्याचे OSD राजेंद्र साबळे, हे अनेक लोकांनी इथं मदत केल्यामुळे आमचे भरत सेठ राजपूत आहेत, ते रामा हॉटेलचे कानेकर साहेब आहेत, अशा अनेक लोकांनी इथे स्वतःहून मदत केली, लक्ष दिलं। त्याच्यामुळे हा परिसर अत्यंत रमणीय झाला। हा 10 एकरचा परिसर पाहिला तर उन्हाळ्यामध्ये इथे तुम्हाला थांबावं असं वाटत नाही, पण इथे एक चांगला परिसर झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर वासियाची म्हणजे ऑक्सिजनची गरज आहे ती या माध्यमातून निघते आणि आम्ही स्वतःच्या खर्चात नाही तर मोठा बंधारा बांधला,
नंतर या विभागाचे आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी शासनाच्या योजनेतूनही एक बंधारा बांधला, त्याच्यामुळे त्याच्यातनंही पाणी थांबते दोन्हीकडे आणि या पाणी थांबल्यामुळे पहाडसिंगपुऱ्यांच्या बोरलासुद्धा पाणी वाढतं आहे. चांगली मदत करतायत लोक आणि लोकसहभागातून एक चांगली जागा डेव्हलप होते. या निमित्ताने नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? आपण पाहतोय यावर्षी अल निनोची शक्यता असल्यामुळे पाणी कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वृक्षारोपण. आपल्याकडे वृक्षतोडीचं प्रमाण आणि त्यात वृक्ष लावण्याचं प्रमाण बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याकडे वृक्ष तोडायला काही वाटत नाही, उठलं की लोक वृक्ष तोडतात, पण वृक्ष लावत नाहीत आणि एखाद्या वृक्ष लावल्यावर त्याला जपतसुद्धा नाही. नाहीतर आपल्याला एक नेहमी एक जोक वाचतो, सकाळी पाहुण्यांनी वृक्षारोपण केलं, दुपारी त्या झाडाला बकरीने खाल्लं आणि संध्याकाळी बकरीला पाहुण्यांनी खाल्लं. अशा पद्धतीचे वृक्षारोपणचे कार्यक्रम होतात. पण आमच्याकडे तसं आणि आम्ही कुठलंही शासकीय योजना शासकीय अनुदान घेतलं नाही. तर सर्व अधिकारी कर्मचारी आमचे प्रशिक्षणार्थी या सगळ्यांच्या मदतीतून हा प्रकल्प उभा आहे आणि छत्रपती संभाजीनगर वासियासाठी ऑक्सिजन हब उभा.